डोंबिवली इथं कर्तव्य बजावत असलेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टर वैभव साळुंखे, डॉक्टर सृष्टी बाविस्कर आणि परिचारिकांवर नगरसेवक म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्याचा इचलकरंजीतील डॉक्टरांनी निषेध केलाय। तसंच प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार संजय काटकर यांची भेट घेऊन हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। डोंबिवली शास्त्रीनगरमधील हॉस्पिटलमध्ये 6 जुलै रोजी डॉक्टर वैभव साळुंखे, डॉक्टर सृष्टी बाविस्कर आणि परिचारिकांवर शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला। ही घटना अत्यंत निंदनीय आणि संतापजनक असल्याची भावना व्यक्त होतीये। आज मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळानंही इचलकरंजीतील प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार संजय काटकर यांची भेट घेऊन घटनेचा तीव्र निषेध केला। तसंच या प्रकरणातील संशयितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी। आरोग्य सेवेचा कणा असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर असे प्राणघातक हल्ले झाल्यास त्यांचं मानसिक खच्चीकरण होईल। त्यामुळे प्रशासनानं भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये याची काळजी घ्यावी। रुग्णालयातील कर्तव्यदक्ष 2 डॉक्टर, परिचारिका यांना मारहाण करणाऱ्या आणि दमदाटी करणाऱ्या नगरसेवक, त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांवर वैद्यकीय सेवा व्यक्ती संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी अशा मागण्या केल्या। शिष्टमंडळात डॉक्टर नितीन जाधव, डॉक्टर अमित देशमुख, डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर अरुण पाटील, डॉक्टर सचिन पाणदारे, डॉक्टर आरती कोळी यांच्यासह मेडिकल असोसिएशन, डेंटल असोसिएशन, जीपी असोसिएशन, MAGMO असोसिएशनचे पदाधिकारी, डॉक्टरांचा समावेश होता।